माझं नाव संगीता शिवराम सपकाळ। मी वीरांगना प्रभाग संघाची अध्यक्ष आहे आणि वीरांगना प्रभाग संघाचं हे तिसरं अधिवेशन आहे, वार्षिक अधिवेशन। हा वीरांगना प्रभाग संघामध्ये टोटल 17 आहेत ग्रामसंघ, टोटल 17 ग्रामसंघ आहेत आणि त्या ग्रामसंघामध्ये टोटल 9208 लोकसंख्या आहे। 448 समूह आहेत आणि त्या समूहापैकी 424 समूहांना आरेप दिलेला आहे 30,000। एकूण 17 ग्रामसंघ आहेत। 75,000 प्रमाणे 14 ग्रामसंघांना स्टार्टअप निधी प्राप्त करून दिलेला आहे। 3 ग्रामसंघ नवीन जॉईन झालेले आहेत आणि 448 समूहांपैकी 298 समूहांना CIF 60,000 याप्रमाणे निधी उपलब्ध करून दिलेला आहे। 3 समूहातील सदस्यांना प्रत्येकी 40,000 याप्रमाणे PMFME हा निधी प्राप्त करून दिलेला आहे। 2 ग्रामसंघांना VRF हा निधी 1.5 लाख याप्रमाणे प्रत्येकी उपलब्ध करून दिलेला आहे। तसेच उत्पादक गट 2 उत्पादक गट आहेत, त्यांना 12 लाख हा निधी प्राप्त करून दिलेला आहे। धन्यवाद। माझं नाव पूनम गायकवाड, मी प्रभाग समन्वयक कोडोली। माझ्याकडे वीर वीरांगना प्रभाग संघ आहे आणि या वीर वीरांगना प्रभाग संघाची मी प्रभाग समन्वयक आहे। आमचा प्रभाग संघ वीर वीरांगना प्रभाग संघ कोडोली या प्रभाग संघाला आम्ही 17 ग्रामसंघ जोडलेले आहेत। हे 17 ग्रामसंघ आमच्या 10 गावामध्ये आहेत आणि या ग्रामसंघाच्या माध्यमातून आमच्या वीरांगना प्रभाग संघाचा अतिशय उत्कृष्ट कामकाज चालू आहे। या प्रभाग संघाला आत्तापर्यंत आपल्या तालुका कक्षाच्या माध्यमातून साधारणतः 226 समूहांना CIFचा निधी आपण मिळवून दिलेला आहे। एका गटाला 60,000 रुपये याप्रमाणे आपण CIFचा निधी त्यांना मिळवून देतो। साधारणतः 132 गटांना आपण बँकेचं कर्जसुद्धा मिळवून दिलेलं आहे। याच्यामध्ये साधारण 450 कोटी रुपयांचं कर्ज आपण या प्रभाग संघाच्या माध्यमातून महिलांना मिळवून दिलेलं आहे। तसेच PFMEचे सुद्धा बरेचसे प्रस्ताव झालेले आहेत। काही प्रस्ताव मंजूर होऊन आतापर्यंत 80,000चा निधी आलेला आहे। तसेच VRF सुद्धा आपण 2 ग्रामसंघांना त्या ठिकाणी मिळवून दिलेला आहे। त्याचबरोबर सत्यात नाविन्यपूर्वक उपक्रम म्हटल्यानंतर या वर्षामध्ये साधारणतः 201 प्रोडक्ट आपले असे आहेत की जे उमेदचे ब्रँडिंग पॅकेजिंगचे आपण तयार केलेले आहेत। त्यामध्ये 60 स्टॉल आज आपण या ठिकाणी कार्यक्रमामध्ये लावलेले आहेत। याच्यामध्ये ब्रँडिंग पॅकेजिंगचे वेगवेगळे प्रोडक्ट जसे खाद्यपदार्थ असतील, घरगुती वस्तू असणार आहेत, जसे चप्पल असेल किंवा कपडे असतील, असे सगळ्या पदार्थांचे आपण इथं स्टॉल लावलेले आहेत। बऱ्याच आमच्या इथं उद्योजिका महिला पण त्या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण साधारणतः 26 महिलांना जिल्हा उद्योग केंद्रातून सुद्धा कर्ज मिळवून दिलेलं आहे। त्यापैकी 10 महिलांचे प्रस्ताव आपले मंजूर झालेले आहेत। त्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे 15 लाखापर्यंतचं कर्जसुद्धा आपण महिलांना जिल्हा उद्योग केंद्रातून मिळवून दिलेलं आहे। तर पुढच्या वर्षीसुद्धा आम्ही आमच्या प्रभाग संघाच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये किमान 2 उत्पादक गट करण्याचा आमचा मानस आहे। प्रत्येक गावामध्ये किमान 50 प्रोडक्ट हे उमेदच्या ब्रँडिंग पॅकेजिंगचे होऊन उमेद मार्टवर त्याची नोंदणी कशी होईल यासाठी सुद्धा आमचा प्रभाग संघ या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। त्याचबरोबर प्रत्येक गावामध्ये आमचं जे ग्रामसंघाचं ऑफिस असेल, या ग्रामसंघाच्या ऑफिसमध्ये सुद्धा आमचे उमेदचे जे प्रोडक्ट आहेत ते ठेवण्यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न असणार आहे। तसेच आम्ही समर्थनगरमध्ये जे नवीन ऑफिस सुरू करणार आहे प्रभाग संघाचं, तर या ऑफिसचं उद्घाटन करून हे ऑफिस आणि हा आमचा प्रभाग जो याच वर्षी आपण मॉडेल प्रभाग संघ म्हणजेच मॉडेल प्रभाग संघाच्यासाठी राज्य अभियान व्यवस्थापन कक्षानं आपल्या प्रभागाची निवड केलेली आहे सातारा तालुक्यातून। तर हा प्रभाग संघ उत्कृष्ट मॉडेल प्रभाग संघ कसा होईल यासाठी प्रयत्न करणार आहे। आणि माझे जे सहकारी आहेत, माझ्याकडे सध्या 29 केडर काम करते। याच्यामध्ये 12 CRP असतील, 4 FLCRP आहेत, 8 कृषी सखी आहेत, तसेच लिपिकासुद्धा आहेत। या सर्वांचा अतिशय उत्तम मला सहकार्य त्या ठिकाणी मिळत आहे। त्याच्यामुळे आमच्या प्रभागाची अतिशय उत्कृष्ट वाटचाल चालू आहे। तर याच पद्धतीनं आमचा प्रयत्न राहील की पुढच्या सुद्धा जो काय आता ह्या वर्षी नफा झालेला आहे तर त्याच्या तिप्पट नफा मिळवून आमचा प्रभाग संघ स्वतःचा एक बिझनेस सुद्धा सुरू करणार आहे। तर त्यासाठी मी म्हणजे या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याच्यासाठी धन्यवाद देते। थँक्यू।